আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। बँक आहे त्या बँकेमध्ये 2200 ते 2300 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. दारविणीचं दूध पिणारे सदावर्ते त्यांचा जो पॅनल निवडून आला त्यानंतर अनेक गोष्टींमध्ये तफावत, ज्या पद्धतीने संचालक मंडळ चालायला पाहिजे ते तसं न चालता बऱ्याच चुकीच्या पद्धतीचे निर्णय या संचालकांनी घेतले. आणि आज जर आपण बघितलं तर एसटी कर्मचाऱ्यांची बँक अडचणीत आलेली आहे. 400 पेक्षा जास्त कोटी रुपयाच्या ठेवी तिथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काढलेल्या आहेत. याच्यामध्ये सौरभ पाटील नावाचे 22 वर्षाचे युवा यांना एमडी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. RBI यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच बँक चालतात. त्यांच्या म्हणण्यानुसार 35 वयाच्या खाली आणि 70 वयाच्या पुढे अशी कुठलीही व्यक्ती एमडी म्हणून एखाद्या बँकेवर होऊ शकत नाही. पण सदावर्तेंनी स्वतःच्या नातेवाईकाला बँकच्या एमडी पदावर बसवलं. अनियमितता ही या बँकेमध्ये झाली असं मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आमच्या सगळ्यांचं मत असं होतं की तिथं जो एमडी बसवला आहे इल्लीगली त्याला काढण्यात यावं, प्रशासक बसवण्यात यावा. आणि जर हे पुढच्या 4-5 दिवसामध्ये नाही केलं तर बँक अजून अडचणीत येऊ शकते. झालं असं कदाचित वळसे पाटील साहेबांवर काही सत्तेत असणाऱ्या राजकीय लोकांचा दबाव असावा. खरं तर अध्यक्षांवर सुद्धा दबाव होता की हा प्रश्न घेऊ नये. पण मी अध्यक्ष महोदयांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या प्रश्नावर चर्चा घडवली, दबाव असताना सुद्धा चर्चा घडवली. आणि आमच्या सगळ्यांचं मत आहे की पुढच्या काही दिवसामध्येच कारवाई केली जावी. नाही तर कर्मचाऱ्यांनी कष्टाने ही जी बँक उभी केलेली आहे, हे जे गाढविणीचं दूध पिणारे सदावर्ते आहेत, ज्यांनी कर्मचाऱ्यांना फसवलं, करोड रुपयाची फी त्यांच्याकडनं घेतली, त्या बिचारा कर्मचाऱ्यांना याच्या आधी सुद्धा अडचणीत आणलेलं आहे. हे सदावर्ते या बँकेला भेटतील म्हणून लवकरात लवकर पुढच्या काही दिवसांमध्ये निर्णय घ्यावा असं आम्ही मंत्री महोदयांना सांगितलंय. पण मंत्री महोदयांनी गोल गोल उत्तर तिथं दिलंय. याच्यावर आम्ही अभ्यास करू, चर्चा करू. पण ह्या अभ्यास आणि चर्चेमध्ये जो काळ जाणार आहे त्याच्यामध्ये अख्खी बँक ही अडचणीत येऊ शकते. त्यामुळे परत एकदा तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की या कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेऊन ही बँक आपल्याला वाचवायची आहे. जर बँक अडचणीत आली तर मग सरकारने त्या गोष्टीची जबाबदारी घेऊन जो काही नुकसान होणार आहे ते सरकारने भरून काढावं असं आम्ही या सरकारला सांगतो. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. आज लक्षवेधीच्या माध्यमातून मी सदनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला. पूर्ण देशभरामध्ये अनधिकृतरित्या जुगाराचा व्यवसाय करणारे महादेव ॲप याच्या असलेल्या सर्व भागीदारांवर मुंबई पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानुसार जो FIR रजिस्टर केला, ज्यामध्ये 420 ते 468 पर्यंत भारतीय दंड संहितातले गुन्हे सुद्धा दाखल केले आणि बरोबरीने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल केले आहेत. आणि मुंबई पोलिसांनी एक विशेष तपास पथक SIT स्थापन केलं आहे. या सर्व प्रकरणामध्ये 32 आरोपींनी 68 वेगवेगळ्या वेब पोर्टलच्या माध्यमातून
डायरेक्ट बुकी नाही तर कन्झ्युमरशी अनधिकृतरित्या बँकेत अकाउंट ओपन करून बेटिंग जुगार याचा व्यवसाय देशभरात सुरू केला. त्याचं मोठं नेटवर्क अमेरिका ते दुबई हे आंतरराष्ट्रीयरित्या आणि राज्यात देशातील अन्य राज्यात सुद्धा केल्याचं निदर्शनास येतं. यातला प्रमुख आरोपी नंबर 2 अमित शर्मा जो भागीदार आहे, दाऊदचा भाऊ मुस्तकीन याचा भागीदार आहे असा त्यावर FIR मध्ये सुद्धा आरोप आहे. आणि त्या मुस्तकीनचा भागीदार असलेला महादेव ॲपमधला अमित शर्मा यांनी मुंबईतल्या गोरेगाव व मीरा रोड येथे JP इन्फ्रा मुंबई प्रायव्हेट लिमिटेड आणि JP इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम व्यवसायाच्या कंपनीत गुंतवणूक केली. हा पैसा अंडरवर्ल्डचा असल्याचं समोर दिसतंय आणि त्या माध्यमातून बांधकाम व्यवसाय करणाऱ्या या व्यावसायिकांनी JP डेक्स ही गोरेगावला मोठा प्रकल्प उभा केला आहे, ज्यामध्ये रशेश शाह यांच्या एडलवाईज फायनान्स कंपनीने 1000 कोटी रुपये सुद्धा दिले आहेत. याचा अर्थ मुंबईतल्या बांधकाम व्यावसायिकांमध्ये अंडरवर्ल्डचा पैसा येतोय. आरोप क्रमांक 1 आणि आरोप क्रमांक 2 एडलवाईज नावाची बदनाम कंपनी त्याचे मालक रशेश शाह यांनी दाऊदच्या भावाशी संबंधित असलेल्या बांधकाम व्यवसायामध्ये 1000 कोटी रुपयाचं आर्थिक पुरवठा केला आहे. आणि हे गंभीर प्रकरण आहे, याची चौकशी झाली पाहिजे. SITने याच्यावर लिमिटेड मर्यादित दिवसांमध्ये निर्णय केला पाहिजे अशी मागणी मी केली. माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजींनी 2 महिन्याच्या आत या प्रकरणाची चौकशी होईल. अमित शर्मा यांची गुंतवणूक दाऊदच्या भावाच्या माध्यमातून मुंबईतल्या बांधकाम व्यवसायात झाली आहे का याची चौकशी होईल. आणि बरोबरीने एडलवाईजचे रशेश शाह यांनी पुरवठा केलेला आर्थिक पुरवठा दाऊदच्या भागीदार असलेल्या माणसाच्या व्यवसाय प्रकल्पात होतोय का याची चौकशी होऊन आवश्यक पटल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, हे त्या ठिकाणी उत्तर देऊन निर्देश दिलेले आहेत. आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा.
1800223466 आणि 180026634666. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. मी त्या ठिकाणी राज्यातील जे आदिवासी आपल्या धर्माचा त्याग करून ईसाई किंवा मुस्लिम धर्म स्वीकारतायत आणि त्या योजनांचा लाभ घेत आहेत, अशांना त्या ठिकाणी या समुदायाला डिलिस्टिंग करावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी विधिमंडळाच्या सभागृहामध्ये मी आणि निरंजन गावकरी यांनी त्या ठिकाणी केली. आणि राज्याचे मंत्री सन्माननीय मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा हे आदिवासी अशा प्रकारे प्रलोभनं देऊन जबरदस्तीनं आमिष दाखवून धर्मांतरित केले जातात, त्यांना त्या ठिकाणी लाभापासून वंचित करावं अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली. आणि त्याकरता संदर्भही आम्ही त्या ठिकाणी दिला की भारतीय अधिनियम 135 अंतर्गत या ठिकाणी जी इसायांची परिभाषा आहे त्याच्यामध्ये भारतीय ईसाई जो होईल, जो ईसाई पंथ को मानता है और भारतीय एंग्लो इंडियन न हो, इसके अनुसार अनुसूचित जनजाति से सब एक व्यक्ति ईसाई धर्म में धर्मांतरित हो जाता है, स्वाभाविक रूप से वह व्यक्ति भारतीय ईसाई श्रेणी में आएगा. अंत उसको किसी भी प्रकार के आरक्षण की सुविधा देना असंवैधानिक माना जाएगा. यह भी मैं दाखला दिया. आणि त्या ठिकाणी राज्याच्या उपसभापती मंत्री महोदयांना या विषयामध्ये लक्ष घालण्याचा सांगितलं. कपिल पाटील यांनी याला राजकीय विषय करण्याचा प्रयत्न केला. संविधानाच्या त्या ठिकाणी उल्लेख करत जो विषय आम्ही मांडला नव्हता तो विषय त्या ठिकाणी करून वातावरणात गदारोळ करण्याचा प्रयत्न केला. त्यावरही अत्यंत स्पष्ट रुलिंग उपसभापतींनी त्या ठिकाणी दिलं. आणि आमची मागणी ही त्या जातीचा लाभ घेतू नये यासाठी होती. आणि सरकारनं एक समिती नेमून, सर्वपक्षीय समिती नेमून अशा प्रकारचं डिलिस्टिंग करण्याची मानसिकता असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं. आमचे सदस्य निरंजन गावकरी साहेब यांनी त्या ठिकाणी बिरसा मुंडांचा संदर्भ दिला, त्याला विरोध होता. त्याचबरोबर रूढी परंपरा या ज्या आदिवासी समाजाच्या आहेत त्याचाही उल्लेख सन्माननीय निरंजन गावकरी साहेबांनी या ठिकाणी केला. आणि त्यांच्या पुढाकारानं आम्ही लक्षवेधी या ठिकाणी मांडले. आणि आम्हाला आदिवासी समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्याच्या दृष्टीनं अधिक महत्त्वाचा असा त्या ठिकाणी विषय झाला. हे आपल्या माध्यमातून आदिवासी समाजाची जीवन पद्धती आहे, त्यांच्या चाली रूढी परंपरा या जोपासल्या गेल्या पाहिजे. आणि त्यांचं जे जीवन आहे जंगल आणि जल संवर्धनाच्या या दृष्टिकोनाने या समाजाला जे आरक्षण दिलं गेलेलं आहे ते समाजाला आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस काही व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह वेगळ्या धर्मात जात असेल त्यावेळेस तो या सगळ्या गोष्टींचा त्याग करतो. आणि त्याचबरोबर त्यांनी त्या आरक्षणाचाही त्याग केला पाहिजे. आरक्षण समाजाच्या लोकांना जे त्या साधी रूढी परंपरा जपतात आणि जल आणि जंगल संवर्धनाच्या याच्यामध्ये त्यांचं आयुष्य जातं या दृष्टिकोनाने हे आरक्षण दिलं गेलेलं आहे. आणि या समाजाला या लोकांना ते आरक्षण मिळलं पाहिजे अशी मागणी आम्ही सभागृहात केली. आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांनी या समाजाचा त्याग केलेला आहे किंवा जाती परंपरा त्यांनी दुसऱ्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांचं डिलिस्टिंग करावं ही मागणी आजच्या लक्षवेधीच्या माध्यमाने आम्ही सगळे सदस्यांनी केलेली आहे. आणि निश्चितपणे सरकार त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेईल असा विश्वास आम्हाला आहे. याचबरोबर
PTI मध्ये कौशल्य विकास खात्यामध्ये अशा बऱ्याचशा नदीच्या काळामध्ये भरती झाली आणि बऱ्याचशा उमेदवारांनी या संदर्भातली ज्या माहिती दिल्या त्या दृष्टिकोनाने अनुसूचित जमातीच्या मुलांना अन्याय होऊ नये आणि त्यांना योग्य तो न्याय भेटावा ही मागणी आम्ही केली. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. सर एक मिनिट थांबा सर. सर एक मिनिट. ओबीसीचं युद्ध कोणी पेटवलं तर त्याचं श्रेय माननीय गोपीनाथ मुंडे आणि माननीय छगन भुजबळ. पण मंत्रिमंडळात असताना बाहेर वेगळं विधान करायचं आणि मंत्रिमंडळात काही बोलायचंच नाही आणि बोलले तरी त्यांचं कोण ऐकत नाही अशी स्थिती ते स्वतःच कबूल करतायत की आम्हाला पैसे मिळत नाही ओबीसीला. हो. आमच्या ज्या काही संस्था आहेत त्याला पैसे मिळत नाही. हे सगळं तुम्ही बोलत असताना कॅबिनेटमध्ये तुमची चालत नाही अशी सिद्ध होत आहे. आणि मग जर कॅबिनेटमध्ये मांडणारे मुद्दे तुम्ही रस्त्यावर मांडणार असाल आणि त्याच्यातनं वाद निर्माण होणार असेल. जरंगे हा पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट आहे, तो काय तुमच्यासारखा प्रगल्भ नेता नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यावर घसरणं हा तुम्ही स्वतःचा मोठेपणा कमी करताय. हे मान्य आहे तो चुकूनचं बोलतो, काही बोलतो, शिव्या देतो, पण ते ऍक्टिव्हिस्ट आहे, रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. या सत्तेत आहात, तुम्हाला सत्तेची समज असली पाहिजे. आणि जर तुमचं कॅबिनेट मधलं ऐकलं जात नसेल राजीनामा. या देशाचा इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जेव्हा महाराष्ट्राला द्यावी ही मागणी मान्य होत नव्हती तेव्हा एका माणसाने राजीनामा फेकला होता. त्या माणसाचं नाव सी.डी. देशमुख. असं काय घडत नाही महाराष्ट्रामध्ये. हे भांडण लावण्याचे उद्योग कशासाठी? 24 तारखेला माननीय एकनाथ शिंदे साहेब आरक्षण देऊ शकणार आहेत का? ओबीसीचं आरक्षण कमी होऊ शकतं का? मग हे सगळं होणारच नाही तर भांडण कशाला लावतं? आता एक नवीन भांडण महाराष्ट्रात सुरू आहे. शेड्यूल कास्ट मध्ये वर्गवारी करण्यात येणार आहे. वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4, वर्ग 5. परत शेड्यूल कास्ट मध्ये 1:1 म्हणजे हे जे सरकार आहे ते जातीमध्ये भांडण कसं लागेल याचाच प्रयत्न करते. म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो की ही मनुची औलाद आहे, हे मागासवर्गीयांना शांतपणाने जीवन जगू देणार नाही. ओबीसी कोण आहेत? शूद्र आहेत. का त्यांना घाबरून ठेवता? काय नाही, सरकार इथं जाहीर करत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. आमच्यातला एकही जण म्हणत नाही की मराठ्यांना आरक्षण देऊ नका, द्या. पण जा मोदी साहेबांकडे हा गुन्हा आणि घेऊन या. त्याच्यातली एकही गोष्ट करायची नाही, आपलं चालूच ठेवायचं. तिथे मंगल प्रभात लोढा ज्याला महाराष्ट्राविषयी काही माहिती नाही, कधी काही आदिवासी पाड्यावर गेला नसेल, तो सांगतो की आदिवासींनी कर्मवर्जन केलं म्हणजे एखादा वेगळा धर्म स्वीकारला तर आम्ही त्याला आरक्षण देणार नाही. अरे गाढवा, तो दुसरा धर्म का स्वीकारतो हे तर विचार त्याला. या समाजामध्ये त्याला वाटत असलेली असुरक्षितता तर दूर करा, त्याच्याशी होत असलेला भेदभाव तो तर दूर करा, धनदांडगे त्याच्या जमिनी खातायत त्या तर दूर करा, त्याला भिकेला लावतायत ते तर थांबवा. आणि तुम्ही काहीच करणार नाही. आणि तरी ह्याच्यासाठी जर धर्मांतरण केलं तरी तुमची चूक आहे, त्याची नाही. आणि मग त्याला धमकी देता काय तुझं आरक्षण काढून देऊ? हा जो मनुस्मृतीने घालून दिलेला वर्ण वर्चस्ववाद आहे तो या गव्हर्नमेंटमध्ये दिसतोय. आणि ह्या गव्हर्नमेंटमध्ये वर्ण व्यवस्थेमध्ये अडकलेल्या कुठल्याही जातीला मदत करायची नाहीये, त्यांना अस्वस्थ करून सोडायचंय. हेच या गव्हर्नमेंटचा एकमेव उद्देश आहे.